रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्णारे शेतकरी मित्रांनो, ज्या प्लॉट मध्ये आपण उभा आहे त्या प्लॉट मध्ये एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. कारण ह्याच प्लॉट मध्ये ज्या ठिकाणी आपण उभा आहे 3 वर्षापूर्वी या ठिकाणी केळी हे पीक होतं. त्याच्यानंतर दुसरं पीक होतं खरबूज आणि आता तिसरं पीक आहे ऊस. आपण केळी रुटून टाकायला सांगितलेली, नांगरून टाकायला सांगितलेली केळी डायरेक्ट इराणला आणि इराकला एक्सपोर्ट केली. त्याच्यानंतर खरबूज पीक घेतलं. अक्षरशः निसर्गानं असं थायमान घातलं, लावलं 10 तारखेला 10 मे 2025 ला आणि 13 तारखेपासून पाऊस चालू झाला. कंटिन्यू 60-65 दिवस प्लॉट पावसात उभा होता. पाणी खालनं वाहत होतं, पण फळ इथं तजलदार होतं. कारण फक्त त्याच्या साथीला होतं रामा ॲग्रोटेक. आणि आपण आज बघतोय ही 1 वर्षानं ही चित्र ही दिसतंय, ती डोळ्याला आपल्याला असं दिसतंय. ती पण कसं रांगड पीक, शेतकऱ्याच्या जीवभावाचं पीक, शेतकऱ्याचा आत्मविश्वासाचं पीक. आणि ह्याच शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाला तडा न जाऊ द्यायचं काम आज रामा ॲग्रोटेक करतंय. एवढं प्रामाणिकपणे काम करतोय शेतकरी मित्रांनो. कारण जसा आखाड्यात पैलवान, तालमीत पैलवान तयार होतो, तसं बळीराजाच्या शेतामध्ये ही ऊस म्हणजे पैलवान आहे. आणि ह्या पैलवान तयार करण्याचं काम आज रामा ॲग्रोटेक करतंय. का करतंय? कारण त्याच्या सोबतीला आहे रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. कारण शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, ह्याच्यामध्ये तूप आहे, ह्याच्यामध्ये खारीक आहे, ह्याच्यामध्ये खोबरं आहे, ह्याच्यामध्ये जे जे पैलवानाला लागतं तयार होण्यासाठी ते सगळं घटक आहेत. मी असं का म्हणतो शेतकरी मित्रांनो? कारण खरंच शेतकऱ्याचं खरं जर पीक कुठलं असेल, खरं जर पैलवान कुठला असेल तर ते ऊस आहे. आणि आपण बघतोय कसा पहाडासारखा पैलवान तयार झालाय हे बळीराजाच्या शेतामध्ये. बघायला गेलं तर असं ऊस फक्त ही एक कोपरा आहे, असं पाठीमाग जसं सरळ तसं चित्र वेगळंच बघायला मिळतंय. कारण ही किमया फक्त रामा ॲग्रोटेक घडवू शकतं. ह्याचं जिवंत उदाहरण आज आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तुम्हाला बघायला मिळतंय. कारण एकाच शेतामध्ये, एकाच शेतकऱ्याच्या रानामध्ये पहिलं पीक केळी, ती पण दंगा केलं रामा ॲग्रोटेकमुळं. दुसरं पीक निसर्गाशी तडजोड करू शकत नाही, तरी पण चॅलेंज देऊन मार्केटला पाठवलं, सक्सेस करून दाखवलं रामा ॲग्रोटेकमुळं. आणि आज जे पीक उभं आहे ते सुद्धा रामा ॲग्रोटेकमुळं. मी रामा ॲग्रोटेकमुळं हा शब्द मुद्दाम वापरतोय शेतकरी मित्रांनो. कारण आपले जे शेतकरी आहेत त्यांनी डोळं झाकून पूर्ण रामा ॲग्रोटेक वरती विश्वास ठेवला आणि 4 वर्षापासून त्यांनी आपल्या शेतामध्ये रामा ॲग्रोटेकची प्रत्येक पिकासाठी प्रोडक्ट वापरतात. म्हणजे रामा ॲग्रोटेक एवढं प्रामाणिकपणे काम करतंय, ह्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला आज या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, आपण आता आपल्या या अशा बळीराजाची या ठिकाणी ओळख करून घेऊ आणि त्यांना भेटूया आणि त्यांचा अनुभव आपण आपल्यापर्यंत पोहोचूया. तर शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत गेल्या 4 वर्षापासून ज्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेक वरती पूर्णपणे विश्वास ठेवला, प्रत्येक पिकामध्ये त्यांनी रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून क्रांती घडवली, प्रत्येक पिकामध्ये रामा ॲग्रोटेकने त्यांना साथ दिली, मोलाचं योगदान दिलं, असे आपले शेतकरी बंधू या ठिकाणी आहेत. आणि प्रत्येक पिकामधून त्यांनी रामा ॲग्रोटेकची परिश्रम घेतल्यासारखं झालं. म्हणजे बरोबर आहे, प्रत्येक पिकामध्ये केळीमध्ये तुम्ही सक्सेस करून देऊ शकता का? त्यानंतर तुम्ही खरबुजापासून म्हणजे खरबुजामध्ये तुम्ही सक्सेस करू शकता का? त्यानंतर त्यांना वाटलं की केळीमध्ये केलं, फळ पिकामध्ये केलं सगळ्यामध्ये, बरोबर. तर आपण ऊसामध्ये ट्रायल करू. बरोबर. ते आपण आता जे बघतो ते ऊस पीक बघतो. ह्या सुद्धा आपण रामा ॲग्रोटेकनं क्रांती केलेली आहे. आणि शेतकरी मित्रांनो बघा कसं असतं, दुग्ध शर्करा योग कसा म्हणतात किंवा योगायोग काय म्हणतात हे आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आज आहे 1 जुलै, महाराष्ट्र शेतकरी दिन. आणि या महाराष्ट्र शेतकरी दिना दिवशी आपण आपल्यासोबत जे शेतकरी मित्र आहेत ते गेल्या पाठीमागे 4 वर्षापासून त्यांनी रामा ॲग्रोटेकवरती पूर्ण विश्वास ठेवलेला आहे. आणि त्यांनी प्रोडक्ट वापरून इतरांना देखील सांगितलेलं आहे की रामा ॲग्रोटेक बद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. अशा या बळीराजाचा सन्मान करण्याचा योग आज रामा ॲग्रोटेकच्या नशिबात आला. हे आम्ही आज पांडुरंगाचा, आम्ही विठ्ठलाचा आम्ही मनापासून आभार मानतो की खरंच म्हणजे रामा ॲग्रोटेक एवढं प्रामाणिकपणे काम करतंय, त्याची पोचपावती आज आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाली. तर शेतकरी मित्रांनो, जो योग घडून आलेला आहे त्या योग घडून आलेल्या दिवशी आज आम्ही रामा ॲग्रोटेक परिवाराकडून बळीराजाचा या ठिकाणी सन्मान करतोय. कारण आज 1 जुलै महाराष्ट्र शेतकरी दिन आहे. तर सर, आपण पहिल्यांदा आपल्या बळीराजाचा मान सन्मान या ठिकाणी करूया.
तर शेतकरी मित्रांनो, आपण आज खरंच दुग्ध शर्करा योग किंवा योगायोग असतो अशा गोष्टी क्वचित घडतात आणि आज ते रामारोडेकला ते भाग्य मिळालं की बळीराजाचा सन्मान करण्याचं. अॅग्रोटेक कोंड मोहोळ तालुक्याला भाग्य भेटलं भेटलं. निमित्त आम्हाला बळीराजाचा सन्मान करायला मिळाला. आणि शेतकरी मित्रांनो, खरंच की रामारोडे एवढं प्रामाणिकपणे काम करते ह्याचं वेळोवेळी आम्ही उदाहरणं दिलेली आहेत आणि ते सिद्ध करून सुद्धा दाखवलेलं आहे. आज आपण बळीराजाकडं जाणून घेऊया की जे काय पीक होतं त्यांचं, जे 2 पिकात त्यांनी क्रांती घडवलेली किंवा जे काही 2 पिकं होती त्याचा अनुभव त्यांच्याकडे भरपूर आहे. आजपर्यंत म्हणजे 3-4 वर्षापर्यंत रामायणाच्या ह्यांच्या रानामध्ये जे उत्पन्न काढून दिले किंवा जो त्यांना त्या उत्पन्नापासून पैसे भेटलेले किंवा त्यांचा जो नफा भेटलेला आहे त्यामध्ये त्यांना जी यशोगाथा आहे ती आपण त्यांच्या. नमस्कार सर, मी नागनाथ अभिमान मधने. मी गेले 5 वर्ष झालं रामायग्रोचं औषध वापरतोय. मग ह्याच्यामध्ये केळीचं पीक घेतलं, जबरदस्त मला नफा मिळाला. इराकला माझे स्पोर्ट झाला माल. त्याच्यानंतर मी खरबूज केलं त्याच रानामध्ये. ह्याच खरबूजा सुद्धा असं होतं की पावसाने एवढं जबरदस्त पाऊस होता, त्या पावसामध्ये न येणं शक्यच नव्हतं. ती शक्य करून झालं फक्त रामायग्रोन आणि त्याच्यामध्ये मला चांगला पैसा झाला. आज त्याच रानामध्ये मी ऊस लावलाय. आज ऊस माझा 7 महिन्याचा आहे. तर 15 कांड्या प्लस आहे. ह्याची जाडी, ह्याची फुटवा एका बुडामध्ये ही आळ बांधली एका फुटव्याचा आहे. एका फुटव्यामध्ये बरोबर आहे. 9-10 8-9-10 ऊस आहेत एकामध्ये. कांद्याची वाडे ईदभर आहे आणि 15 कांड्या पुढे ऊस आहे. ऊस कुठल्या जातीचा आहे? ऊस 265 आहे. तुमचं म्हणणं होतं म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं आहे एक की चॅलेंज होतं एक की पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर तुम्ही काय म्हणला की 265ला फुटवं जास्त निघतात, फुटवं निघते तर मला ते टिकत नाही तर थांबत नाही तर मरतात असं म्हणणं होतं पण नाही मेलं नाही तर जसं होतं तसंच आहे. तर त्याच्या फुटव्याची संख्या हायचीच आहे. ते पोत बी त्याचा जबरदस्त मोठा आहे. इथे कांडे त्या आणि वाडीला बी एवढं जबरदस्त आहे. एवढं ऊन होता, आता पाऊस पडला आज. बरोबर आहे. आता पण एवढा ह्या वर्षी तापमान होतं की ह्या 15-20 वर्षाचं जेवढं तापमान होतं एवढं ह्या वर्षी होतं. एवढ्या तापमानात सुद्धा ह्याची कधी आम्हाला शेंडा सुद्धा वाळला दिसला नाही किंवा जळका दिसला नाही. ह्याला म्हणजे ह्याची सुरुवात तुम्ही नांगरणीपासून काय काय केलं ह्याला सांगा फक्त. म्हणजे कसं तुम्ही नियोजन केलं सुरुवातीपासून ऊस लागवडीपासून? लागण मी 4.5 फुटाची सरी सोडली. 4.5 फूट 4.5 फुटी सरी सोडली, लागवड करून घेतली. बरं. त्या लागवड केल्यानंतर मी ह्याच्या एक 3 आळवणी केल्या. पण लागवड करताना तुम्ही ह्याला कुठला बेसळ डोस काय घातलंय आतापर्यंत? आपण ह्याला रासायनिक कुठलं पोत आणून टाकलंय का? एक एरिया कुठला हाताचा दाना टाकला. हा ऊसाचा जसं तुम्ही केळीचा प्लॉट पूर्ण रामायटेवर केला तसा त्यानंतर खरबुजाचा प्लॉट पूर्ण रामायटेवर केला. तसा ऊस बघितलं तर लोकांना वाटतं की हा पूर्ण रामायटे होऊ शकतो. त्याला मी वर खात अजिबात एक दानाही टाकलेला नाही. फक्त काय असेल ती फक्त कमाला ही माझा सत्कार केलाय. तुम्ही शेतकऱ्या केला असेल तर शेतकरी आज या रामायग्रोचा सत्कार करतील ह्याच्या पाया पडतोय मी. कारण ह्याने एवढं योगदान मला दिलंय की शेतीसाठी एवढं भरदार ही केले काम जबरदस्त केलंय. म्हणजे आजपर्यंत ह्याला वर खात टाकला का नाही. फक्त ह्याला मी अशी केंड एक प्रत्येक महिन्याला एक केंड आज मी 7 केंड सोडले. 7 दोन्ही 14,000 रुपये खर्च आला माझ्या या 1.5 एकर प्लॉट. जर हे रासायनिक केलं असतं तर किती खर्च आला? रासायनिक जर वर खात टाकला असता तर एक डोस माझा 14,000-15,000 एक डोस झाला असता. एका डोसी म्हणजे आजपर्यंत माझा ह्या टेपला ऊस आहे. ह्या 5 लिटरच्या कॅन्डात आणि 5 लिटरच्या कॅन्डात आणि इकडे 50 किलोच्या पोत्यात ताकद कुणाची जास्त आहे? ताकद केंडाची ताकद किती गणना करता येत नाही त्या पोत्यावर करता येत नाही. 50 किलोचं पोत आहे आणि 5 किलोचं केंड आहे. आजपर्यंत मी ह्याला 50 पोती खत टाकला असता तरी माझा ऊस असा आला नसता. ती माझ्या केंडानं फक्त मला 7च केंड सोडली. 7 दोन्ही 14,000 रुपये मध्ये आजपर्यंत ऊस आला. मी गेले त्या शेताला 5 वर्ष झाले मी गाव खात म्हणून टाकलेलं नाही. 5 वर्ष झालं फक्त रामायग्रोचे औषध सोडतोय. केळी होती, खरबूज होतं, ऊस होता. 3 ते 4 वर्ष झाले फक्त रामायग्रोवरती माझी ही क्षेत्र आहे. ही जी तुम्ही एवढं कॉन्फिडन्स न बोलताय किंवा ही जी तुम्ही एवढं आता रामारोडच्या म्हणजे जे ऊस स्पेशल आहे ह्या ऊसाला तुम्हाला ही तुमची एक भावना झाली रामारोडक बद्दल. तर असं रामारोडक खरंच शेतकऱ्याच्या जीवनात सोनं करताय किंवा असं दिवस आणताय का? सोन्याचा दिवस आणताय का? तुम्हाला तुमच्या जीवनात काय झालं काय बदल झाला? म्हणजे ज्यावेळेस रामारोडकनं तुमच्या शेतामध्ये एंट्री केली किंवा तुम्ही वापरावं लागला त्यावेळेसपासून तुमच्या आयुष्यात काय प्रगती झाली किंवा काय तुम्हाला उत्पन्नात कशी वाढ झाली? उत्पन्न चांगलं म्हणजे पहिलं पीक कुठलं तुम्ही सुरुवात केली?
केळीमध्ये तुम्हाला उत्पन्न किती झालं? केळीचं उत्पन्न मला एक ह्याचा खर्च एक 40-50 हजार रुपये आला आहे औषधाचा. माझी 3.5 ते 4 लाखाची केळी झाली. किती झाली त्या टायमाला तुमची केळीकडे रामायटेक सुरुवात करायच्या अगोदर तुमची उत्पन्नाची अपेक्षा किती होती त्यात? मला वाटत केळी ते नाही 25 25 म्हणजे केळी काढून टाकाय मध्ये तुम्ही आता- शेवटचा एक डोस सोडायचा बोलणं पण झालं ज्यावेळेस चालतं ते. 50 हजारात रामायणनं तुमच्या आयुष्यात 3.5-4 3.5 ते 4 लाख रुपयाचं उत्पन्न आलं. पुन्हा त्यानंतर पुन्हा अजून तुम्ही खरबूज खरबूज पीक केलं. खरबूज धाडस करून फक्त सरांनी सांगितलं तुम्ही खरबूज करा आणि मी आणून दाखवायचं काम खरबूज माझं. कुठल्या वातावरणात केलं तुम्ही? फक्त त्या वातावरणात खरबूज सक्सेस होऊ शकतं का? होऊ शकत नाही, कोणाचं झालं ना. कोणाचं झालं नाही. कुठल्या महिन्यात केलं तुम्ही? 10 मे ला लागवड केली. 10 मे लागवड केली. 13 मेला एवढा पाऊस आला की ते पाऊस बंद नव्हता. 1-2 दिवसाला दररोज पाऊस चालू होता. म्हणजे गेल्या दररोज वर्षी- गेल्या वर्षी गेल्या वर्षी गेल्या वर्षी दररोज पाऊस होता आणि दररोज त्या प्लॉट मधनं पाणी निघत होतं बाहेर. दररोज नळी टाकून बाहेर पाणी काढत होतो. खरबुजातनं तुम्हाला काय उत्पन्न झालं आणि किती पैसे झाले? खरबुजात मला एक 50,000 रुपये खर्च झाला. तर माझं त्याचं एक 3 लाख रुपये मला पैसे मिळाले. म्हणजे भेटलं किती महिन्यात भेटलं ते? ते 60 दिवसात 60 दिवस 60 दिवस, 2 महिन्यात. 2 महिने त्यानंतर तुम्ही ते परत नंतर ऊस पीक आता घेतलं. ऊसाबद्दल तुमची काय ऊसा आता ऊसामध्ये मला खत टाकायची आज जायची गरज नाही. त्याला पोचे आणायची गरज नाही. घडी कामाला लावायची गरज नाही. फक्त केंड आणायचं, बॅरल मध्ये मिसळायचं, वाताचं ढवळाचं आणि पाण्यावर सोडून द्यायचा. बस एवढा विश्वास आहे. एवढा विश्वास आहे. बस बांधावर बसून काम करायचं. आज जायची काही गरज नाही. गरज नाही. नाही, पण अजिबात नाही. बांधावर बसून काम करता पण काम कसं आहे? काम जबरदस्त आहे. काम वाटेन जाता लोक विचार करते ती ही काय भानगडा नेमकी. अख्ख्या उन्हाळ्यामध्ये प्लॉट हिरवागार कांद्याचा पातेसारखा ह्याचा एकही शेंडा करपलेला नव्हता किंवा पिवळा नव्हता, काळा कुठं जसा आहे तसाच आहे. तसाच आहे. म्हणजे शेतकरी रामायग्रो जबरदस्त काम करतोय शेतकऱ्यासाठी, कुठल्याही पिकासाठी असो. मी आजपर्यंत तुमच्याकडे वेगवेगळ्या पिकाचा अनुभव आहे तुमचा. कांद्याला घेतलं, मकाला घेतलं, गव्हाला म्हणजे घेतलं. आता तुम्ही त्या एका पिकापासून तुम्ही आता प्रत्येक पिकात तुम्ही प्रत्येक पिकात मी रामायग्रोशी दुसरं खत वापरतच नाही. फक्त रामायग्रो काय असेल कुठल्या धानासाठी रामायग्रो बस. आणि मी माझ्या मळ्यामध्ये एक 7-8 जणांना सल्ला दिला. त्यांचं माझ्यापेक्षा जबरदस्त आहे. कारण त्यांनी माझ्यापेक्षा बी जास्त आरी पडून जबरदस्त म्हणजे त्यांची कंडिशन काय होती की म्हणजे त्यांची कंडिशन काय होती ते एकदा सांगा, अनुभव सांगा त्यांचा. शेतकरी सहसा वळत नाही किंवा विश्वास कुणावर ठेवत नाही. कारण सगळ्यांचा विश्वास आहे फक्त पोत्यावर. पोतं आणलं टाकलं की विषय संपला. आणि त्या टायमाला त्याच्या अगोदर त्यांनी पोती बी टाकली असती. हो. मग आता आमच्या मळ्यात माझं चुलत नानासर नानासरांनी मका केली ह्याची आडवंटा ऊसामध्ये. मका जबरदस्त झाली, त्याला मका काढू वाटेना आणि त्यांनी मका परत काढली. ऊसाची एकच नुसतं जेवढा डोळा होता तेवढा डोळा एक शेवटी गेला, त्याला फुटवा नव्हता काय नव्हता. मग ते सर मला म्हणलं अरे म्हणले काय भानगड ऊस असा झालाय, आता मोडाय पाळीते काढून टाकाय पाळीते. म्हणलं थांबा म्हणलं सर आल्यानंतर दावू. ह्यांना दावला. त्यांनी म्हणले तुमची अपेक्षा किती टनाची. त्यांनी म्हणली ऊस जगवाच बघा आधी अपेक्षा जाऊ द्या. यांनी म्हणले तसं नाही, तुमचं किती टन आवरेज काढा सांगा मग आम्ही करतो. त्यांनी म्हणले जेवढं तुम्हाला निघतं तेवढं काढा, खर्चाला मी कमी पडत नाही. सरांनी सगळा ऊस तोडायला लावला. सगळा ऊस तोडला. आज ती ऊस एवढा जबरदस्त आहे ते आपल्याला बघायला मिळत थोड्या वेळानं 5-10 मिनिटात. एवढा म्हणजे पंचकृषीत जर बघायला म्हणलं तर जबरदस्त ऊस आहे. ती ऊस काढून टाकण्याचा लांगराचा ऊस ती टेन्शन मध्ये होती. ती आज एवढ्या आनंदात एवढ्या खुशीत आहे. म्हणजे त्यांचं उत्पन्न जबरदस्त म्हणजे आपण ऊसामध्ये एवढं कॉन्फिडन्स ऊसामध्ये उत्पादन देणार आजपर्यंत तुम्ही म्हणजे पहिल्यांदा म्हणजे कुठलं आले का औषध कुठलं असं? असं कुठलं आहे का रामारोडे किंवा रामारोडे सोडून नाही. जी बाहेरचं कोण आहेत का असं म्हणतील का तुम्हाला उत्पन्न किती काढून द्यायचं चॅलेंज लावून फक्त धानाशी आणून दाखवायचं. शेतकऱ्याला पैसे मिळवून काम करत असेल तर रामायग्रो जबरदस्त. म्हणजे ही कशाच्या जोरावर आहे? आधी बोलून ही कशाच्या जोरावर आहे? फक्त रामायग्रो फक्त रामराडे. म्हणजे रिझल्ट कसा आहे याचा? जबरदस्त. नादखोळा क्वालिटी बाबतीत काय बरं तुम्हाला असं वाटतंय का पहिल्यांदा जी कॅन्ड सोडलं होतं त्याचा रिझल्ट जरा कमी आला आणि आता 7वं कॅन्ड सोडले त्याचा रिझल्ट कमी आला? जी पहिली टेपाची शेवटपर्यंत 30 स्टेप आहे. आपलं रूट मॅजिकची काय कमाल आहे? कारण तुमचं विशेष प्रेम आहे रूट मॅजिक वर, विशेष प्रेम आहे. आतापर्यंत रूट मॅजिकची किंमत फक्त 220 रुपये. बरोबर. 220 रुपये रूट मॅजिक किंमत. एवढी जबरदस्त रिझल्ट आहे. मी आवर्जून आतापर्यंत रूट मॅजिक सरांना सांगत असतो शिल्लक आणा. किती ह्याला किती सोडतात तुम्ही? ह्याला 2 रूट मॅजिक सोडतो एक कॅन्ड सोडतो. सर सांगतो एक बाद झालं रूट मॅजिक, मी सांगतो 2 आणा. का तर 220 रुपये कुठं जात नाही. बरोबर. त्याचा नादखोळा एवढा रिझल्ट आहे. जबरदस्त. नाद करा नाही. बरोबर. नाद करायचा नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, जे रामारडीचं डायलॉग आहे बाप दाखवलं नाही तर श्राद्ध घाल. आज आम्ही बाप दाखवलाय, आम्ही श्राद्ध घालणार नाही. कारण आमच्याकडे तेवढी क्वालिटी आहे, आम्ही तेवढी क्वांटिटीत काम करतोय आणि प्रामाणिकपणे काम करतोय, छाती टोकपणे सांगतोय. कारण शेतकरी जर एवढा विश्वासानं बोलत असेल तर कशाच्या जोरावर बोलत असेल? फक्त रिझल्टच्या जोरावर, क्वालिटीच्या जोरावर.
आम्हाला फोन करतात राहणार देऊ आम्हाला फोन ही सगळं क्षेत्र बघतात फिरतात आम्हाला फोन करतात कुठं आहे हा इथं आहे तिथं मी शेतामध्ये असतो. रामाटेकच्या प्रतिनिधींनी एवढी जबरदस्त हलकं करून दिलं quality- जेवढं तुम्ही रानात फिरत नसेल तेवढं प्रतिनिधी तुमच्या रानात फिरतात. जबरदस्त जबरदस्त जेवढं माझं कमी लक्ष ह्यांचं माझ्या शेतावर जास्त लक्ष जास्त लक्ष. म्हणजे शेतकरी मित्रांनो रामराटेकची खरंच एक शेतकऱ्याशी एक नाळ जुळलेली आहे. कारण ही नाळ कशाची आहे तर खरंच एक आत्मविश्वास आलाय. कारण आज आपण मार्केटमध्ये किंवा बाहेर बघायला गेलं तर खरंच कोण प्रामाणिकपणे काम करत नाही. म्हणजे ह्याच्यावर एक माझं बोलायचं झालं तर रामाटेक मध्ये जो काय प्रतिनिधी आहे तो सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत. शेतकरी, त्यांनी बरोबर. पहिली शेती केलेली आहे ते त्यांनी असं शेतकऱ्यांचं- खेटलेलं आहे बरोबर आहे. दिवस पडलेले दिवस बघितलेले सगळा अनुभव घेतलेला आहे तेच प्रतिनिधी आज रामाटेक मध्ये ही काय होतं ह्या कंडिशनला आता चालूच्या खत आणा येत नव्हतं रानात पोती खांद्यावर पोती आणा लागत होती गावात नाही बरोबर आहे. रस्ता रस्ता नव्हता, ना. गाडी येत नव्हती आणा येत नव्हती खांद्यावर पोती एक चालले पाऊन किलोमीटर आहे बरोबर म्हणजे जवळजवळ हा हिथं हा. हिथोर खांद्यावर आणायची हिथं आणून गडी लावून मिसळायचं आणि मग खाट टाका टाकाय म्हणजे रामराटेकमुळे ती सोपं काम झालं. काय राहिलेलं नाही चप्पल लिहून जावशी सोडायचं बांधावर उभं राहायचं आतमध्ये वाकून बघायची सुद्धा गरज नाही म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो खरं जर क्रांती घडली तर खरंच आज रामराटेकनं एवढं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदमय वातावरण आणलं क्रांती घडवून आणलेली आहे. आज कृषी दिन आहे कृषी दिन आहे बरोबर. दिवशी असा कुठलाच बळीराजा असा तुम्हाला आपला आजपर्यंत बैल नसेल की एवढा खुश होऊन किंवा एवढं एखाद्या कंपनीची स्तुती करून किंवा एवढं बोलणार. आजकाल लोक बऱ्याचपैकी नाही मी रामाग्रोबच्या ह्याच्यात एवढा आनंदात आहे की बस माझं 99% माझं काम कमी झालं स्वतःच निवांत आहे. बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो जसं पहिलं ऊस पीक लावलं की खरंच बँकेत पैसे पडलं किंवा एप्रिल झाली जे म्हणत होते ते कुठंतरी काळ थोडा पाठीमागच्या 2-4 वर्षात बदलला होता. पण पुन्हा सोन्याचा दिवस ऊस शेतीमध्ये रामराटेकनं आणलं तर असं म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही. एकच ध्येय धरले आता रामाटेकनं आजपर्यंत फळबागामध्ये भरपूर क्रांती केली तुमचं डाळिंब असू द्या केळी असू द्या मला- पेरू असू द्या फळबागमध्ये सगळ्यामध्ये मला मी बघितलं जबरदस्त रिझल्ट आहे. मी पण आज केळीमध्ये आपल्याला बघितलं. फक्त एकच दावून द्यायचं होतं की आपण ऊस पिकामध्ये मागवतो कारण आपण ऊस पिकामध्ये जास्त लक्ष घातलं नव्हतं. नादखळा ऊसामध्ये म्हणजे आता आपण तुम्हाला दावून दिलं ऊस पिकामध्ये जसं खरबूज तसं फुगतंय तुमचं जसं खरबूज वाढत होतं तसं ऊस वाढतंय ऊस वाढतंय म्हणजे ऊस इथं बघायचं वाढतंय तर या काटा म्हणजे आता असं जरा मूड धरले आपण तर शेतकरी मित्रांनो बघू शकतो आपण अख्खी मूठ ह्याच्यात आहे. एक इथपर्यंत कांड्या आज जवळजवळ बघायला गेलं तर 6-7 इंचाची कांडी झालेली आहे. इथं बघायला गेलं तर आपण हे ह्याच्यात बऱ्याच जणांना पटणार बी नाही किंवा बऱ्याच जणांना वाटणार बी नाही. याला बेसळ डोस. बेसळ डोस टाकला नाही. इथं सुद्धा आपण बघू शकतो कशा प्रकारची ही कांडीची बघा एक ईद बसती इथं म्हणजे एवढं उंची आज 8-8, 9-9 इंच खालनं कुठनं पण बघा सुरुवातीची कांडी बघा सुरुवातीची कांडी असेल कडपर्यंत पडलेला आहे. कुठली कांडी बारकी नाही कुठली कांडी नाही. ही ऊस आता जाड व्हायला लागलेला आहे म्हणजे येळकाटासारखा ऊस आहे. जर शेतकरी मित्रांनो सांगायचं एक तात्पर्य आहे की टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आजचा आणि खरंच हे टेक्नॉलॉजी जशी आज आपण बघतो एक मॉडेल फेसबुकवर येतं किंवा एखादं चित्र. विचारलं की माझ्या रानात असं चित्र उभा कर तर ते तसं काम रामराटेचं काम आहे. म्हणजे तेच की तुम्ही मोबाईलवर फोटो मला सांगायचं की माझ्या रानामध्ये असं फुललं फुललं पाहिजे त्यांना फक्त धान करा आधी सांगायचं की मला एवढं उत्पन्न पाहिजे उत्पन्न पाहिजे. लावतोय मला ह्याचं नियोजन पाहिजे माझं असं आणि दिसलं पाहिजे. मला एवढी मला उत्पन्न पाहिजे नुसतं धान करा आधी सांगायचं तेवढी काय- चॅलेंज फक्त घेऊ शकतो रामायण रामराटे म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो एवढं चॅलेंज आज शेतकरी मित्रांनीच घेतलेलं आहे. म्हणजे बघा रामारोटेक किती प्रामाणिकपणे काम करते. खरंच रामा ॲग्रोटेक म्हणजे खरंच रामा ॲग्रोटेक आहे. रामा आहे तो खरंच कमाल आहे. शेतकऱ्याचा विश्वास जपण्याचं काम फक्त रामाटेकच करू शकतो. रामारोटेक करू शकतं कारण एवढ्या हिमतीनं एवढ्या धाडसानं एवढ्या मनमोकळेपणानं कोणच बोलू शकत नाही. ते रामारोटेक बोलवतंय बोलून दाखवतंय. म्हणजे रामारोटेक खरंच शेतकरी मित्रांनो उगं म्हणत नाही चिखला धुळा पाण्यात आग. उगच म्हणत नाही राम आहे तो कमाल आहे. उगच म्हणत नाही नाद केला पण वाया नाही गेला. उगच म्हणत नाही शेती तुमची खात्री आमची. शेतकरी मित्रांनो असंच तुम्हाला सुद्धा तुमच्या ऊस शेतीमध्ये बदल घडवायचा असेल अशीच ऊसात सुद्धा तुमच्या क्रांती करायची असेल न पुती टाकता ऊस पिकामध्ये क्रांती करायची असेल न पुती टाकता अशी क्रांती करायची असेल असा येळकाटासारखा ऊस आणायचा असेल असं समाधान तुम्हाला जसं यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे असं समाधान तुम्हाला बघायचं असेल तर एकमेव पर्याय फक्त रामारोटेक रामा ॲग्रोटेक. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो डाळिंबाला बेसळ डोस टाकायचा नाही किंवा कुठल्या पिकाला बेसळ डोस टाकायचा नाही. ती ऊसामध्ये सक्सेस केले केलंय करून दाखवलंय. आणि शेतकरी मित्रांनो ह्याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे
तो म्हणजे ज्यावेळेस ह्याची तोडणी होईल त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस कळेल. त्यावेळेस टनेज, त्यावेळेस ह्याची आणखी किती पेरातलं अंतर असेल, ह्याची जाडी किती असेल, आणि एका ऊसाचं वजन किती वजन किती असेल, कारण आपल्याला फक्त काम करायचं आता इथून पुढे क्वालिटीवर. सरांनी आपल्याला एका ऊसाचं वजनाचे त्यावेळेस सांगितलं आहे वजन किती एका ऊसाचं किती आहे? ते वजन आपण शेवट दिवशी पाहणार आहे. पाहणार आहे. तुम्हाला जे शब्द दिलाय दिलाय. ते एक शब्द दिवसात- 100%. बरं आता काय वाटतंय तुम्हाला? आता जी शब्द दिलेला आहे हे आताच्या परिस्थितीवर त्याच्या पुढे जायला त्याच्या पुढे जायला. त्याच्या पुढे वजन जाईल. म्हणजे त्यांनी शेतकरी- सांगितलं होतं हार्वेस्टिंगच्या टायमाला एक ऊस एवढा किलो घेऊन बरं. दाखवतो तेवढं. आता सध्याच मला असं वाटतं त्याच्यावर शिल्लक शिल्लक भरते. म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच रामराडे एवढं अविरतपणे काम करतंय, एवढं प्रामाणिकपणे काम करतंय आणि अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न शेतकऱ्याच्या पदरात टाकण्याचं काम आज रामराडेच्या माध्यमातून होतंय. शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्र कृषी दिन आहे. या कृषी दिनाच्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा अशाच तुमच्या पिकामध्ये कुठलंही पीक तुमच्या शेतामध्ये असेल तर त्यामध्ये अशीच तुम्हाला क्रांती घडवायची असेल तर तुम्ही अवश्य एकदा रामराडेशी संपर्क साधा आणि तुमच्या शेतीमध्ये बदल घडवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.